नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे आनंदी असाल. तर मुलांनो, आज आपण काय करणार आहोत, 7व्या वर्गातील आपण म्हणजे नवीन युनिटला स्टार्ट करणार आहोत. आपलं जे युनिट फर्स्ट आहे ते काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे आणि आपण युनिट 2 ला सुरुवात करत आहोत. तर बघा, युनिट 2 चं जे आहे चॅप्टर 2.1 वी शाल ओव्हरकम. वी शाल ओव्हरकम हे जे नवीन चॅप्टर आहे किंवा ही जी विशाल ओव्हरकम काय आहे, ही एक पोयम आहे. तर ती पोयम मुलांनो आज आपण अभ्यासणार आहोत. वी शाल ओव्हरकम. तर बघा, आपण मुलांनो या 5 स्टेप्स मधून हे जे आहे लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट, क्वेश्चन आन्सर, तर ह्या स्टेप्सद्वारे काय करणार आहोत, आपण अभ्यास करणार आहोत. तशी सुंदर पोयम आपण अभ्यासलेली आहे. तर बघा, इथे जो ओव्हरकम शब्द आलेला आहे, या पोयमचा जो पहिला शब्द आहे ओव्हरकम. तर ओव्हरकमचं मीनिंग काय आहे मुलांनो? सक्सीड इन डीलिंग विथ प्रॉब्लेम ऑफ डिफिकल्टी. म्हणजे सक्सीड इन डीलिंग विथ प्रॉब्लेम ऑफ डिफिकल्टी. प्रॉब्लेम ऑर डिफिकल्टी म्हणजे आपल्याला एखादा प्रॉब्लेम असेल, कुठली समस्या असेल, तर त्याच्यावर काय करू शकतो, ओव्हरकम करू शकतो. म्हणजे त्याच्यावर मात करून आपण विजय प्राप्त करू शकतो. ओव्हरकमचा हे अर्थ आहे. समस्यांवर मात करून विजय प्राप्त करणे म्हणजे समस्या दूर करणे. डेफिनेटली आता संपूर्ण जगामध्ये असंच झालेलं आहे. डिस्क्रिमिनेशन नाहीये. आता आपण कुठेही म्हणजे संचार करू शकतो, कोणत्याही देशात शिकू शकतो, कोणत्याही स्टेटमध्ये शिकू शकतो आणि आपल्या मनाप्रमाणे आपण शिक्षण घेऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. आणि आपल्याला काय आहेत, राईट्स आहेत म्हणजे आपले हक्क आहेत. त्याच्यामुळे काय आहेत, आपण आता सेफ आहोत आणि हे ओव्हरकम झालेलं आहे आणि गाण्यामध्ये जसं म्हटलंय तसं डेफिनेटली झालेलं आहे. तर ही सुंदर अशी पोयम आपण अभ्यासलेली आहे मुलांना. आय होप इट्स एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलेले असेल. तर मुलांना आपण या पोयमचं जे आहे ते समरी, हे जे सारांश आहे, हे काय करूया मुलांनो, आपण थोडक्यात समजून घेऊया. तसं मी तुम्हाला समजावून सांगितलंच आहे. तर बघा, सारांश मध्ये काय दिलेलं आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला मॉरल दिलेला आहे, एक संदेश दिलेला आहे, बोध मिळतो आपल्याला. द सॉन्ग वी शाल ओव्हरकम म्हणजे हे गाणं आहे. वी शाल ओव्हरकम गेव द फ्रीडम फायटर्स द स्ट्रेंथ ऑफ युनिटी. म्हणजे जे फ्रीडम फायटर्स आहेत, फ्रीडम फायटर्स म्हणजे स्वातंत्र्यासाठी जे लढतात, जे स्वातंत्र्यवीर आहे. फ्रीडम म्हणजे काय मुलांनो, स्वातंत्र्य. आणि फायटर्स म्हणजे लढणारे. फायटर्स म्हणजे लढणारे किंवा लढवय्ये म्हणू. FIGSTERS. जे फ्रीडम फायटर्स आहेत, द स्ट्रेंथ ऑफ युनिटी. गिव्ह द फ्रीडम फायटर्स द स्ट्रेंथ ऑफ युनिटी. तर हे जे स्वातंत्र्यासाठी जे देशभक्त लोक आहेत, जे क्रांतिकारी लोक आहेत, जे लढत आहेत, तर त्यांना काय मिळते, या गाण्यापासून त्यांना स्ट्रेंथ मिळते. म्हणजे एक पॉवर, एक शक्ती मिळते. स्ट्रेंथ ऑफ युनिटी, एकतेची त्यांना काय मिळते, शक्ती मिळते. आपण एक आहोत, आपण युनिटी आहे, आपल्या म्हणजे एकता आहे आणि आपण हे सगळं करू शकतो. तर त्यांना काय मिळते, स्ट्रेंथ मिळते असं. इट हेल्प देम पुट अप देअर पॉइंट फिअरलेसली विथ द होप ऑफ बेटर टुमॉरो. आणि बघा, हे इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे. म्हणजे उद्याचा दिवस आपल्याला डेफिनेटली असा एक दिवस येईल की आपल्याला आपलं सगळं परत मिळेल, आपल्याला आपलं हक्क मिळेल. बघा काय म्हटलेलं आहे, इट हेल्प देम पुट अप देअर पॉइंट फिअरलेसली विथ द होप ऑफ बेटर टुमॉरो. तर इथे काय दिलेलं आहे की हे गाणं आपल्याला मदत करते. देम पुट अप देअर पॉइंट फिअरलेसली, आणि हे पॉइंट म्हणजे असं पॉइंट दाखवते, हे आपल्याला असं दर्शवते. फिअरलेसली म्हणजे आपण निर्भीडपणे, न घाबरता, फिअरलेसली विथ द होप ऑफ बेटर टुमॉरो. म्हणजे फिअरलेसली असा एक दिवस येईल, टुमॉरो म्हणजे उद्या, म्हणजे आपल्या असं एक दिवस येईल किंवा उद्याला असं होईल की डेफिनेटली आपण फिअरलेसली, न घाबरता, निर्भीडपणे काय करू शकतो, आपण संचार करू शकतो आणि आपण आपले हक्क जे आहेत ते मिळतील आणि आपण आनंदाने हातात हात घालून फिरू शकतो. हे पॉइंट आउट केलेलं आहे. It is still sung by groups of people who are fighting against unfair laws or unfair government. तर तुम्ही बघितलं, अमेरिकेमध्ये जी ह्युमन सिव्हिल जी मुवमेंट होती, जी चळवळ होती, अमेरिकन लोकांनी जी चालवलेली होती, इट इज स्टील संग बाय ग्रुप्स. इट इज स्टील म्हणजे आतापर्यंत हे गाणं ग्रुपमध्ये गायला गेलेलं आहे. ग्रुप्स ऑफ पीपल हू आर फायटिंग अगेन्स्ट द अनफेअर लॉज. अनफेअर लॉज म्हणजे जे न्याय आहेत ते अनफेअर आहेत. अनफेअर म्हणजे अनफेअर लॉज म्हणजे जे अन्याय आहेत. म्हणजे लॉ किंवा जे नियम बनवलेले आहेत, जे सगळ्यांना मान्य नाहीत आणि त्या न्यायामध्ये किंवा त्या लॉ मध्ये काय आहे, त्या न्यायामध्ये इक्वॅलिटी नाही. तर काय दिलेलं आहे इथे, ग्रुप्स ऑफ पीपल हू आर फायटिंग अगेन्स्ट अनफेअर लॉ और अनफेअर गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट म्हणजे जे जे सरकार आहे, गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. अनफेअर म्हणजे
जे आपल्याशी व्यवस्थित वागत नाही, आपल्यावर अन्याय करणारं सरकार आहे. अनफेअर म्हणजे जे अन्याय करणारं सरकार आहे, जे गव्हर्नमेंट आहे, अनफेअर लॉज आहे, जे नियम आहेत, जे सगळ्यांसाठी इक्वल नाहीत. तर अशा अन्यायाविरुद्ध आणि अशा अनफेअर अन्याय जो करतो आहे लोकांवर, अशा गव्हर्नमेंट अशा सरकार विरुद्ध काय केलेलं आहे, ही जी फाईट चालू आहे, हा जो लढा जो चालू झालेला आहे, तर त्याच्यासाठी हे लोकं काय करतात, त्याच्या निषेधार्थ फाईट त्यांनी आपलं निषेध दाखवण्यासाठी हे गाणं लोकांनी काय केलेलं आहे, लोकांनी ग्रुपमध्ये सरकारच्या विरोधात, गव्हर्नमेंटच्या विरोधात आणि त्यांनी जे लॉ बनवले आहेत, जे नियम बनवलेले आहेत, त्याच्या विरोधात हे गाणं गायलेलं आहे. तर हे असं थोडक्यात आपल्याला ही जी समरी होती म्हणजे याच्यातून बोध मिळतो, की आपल्यावर जर अन्याय होत असेल, डिस्क्रिमिनेशन होत असेल आणि आपल्याला हक्कापासून वंचित जेव्हा राहतो, तर डेफिनेटली आपण मनापासून संघर्ष केला, युनिटीने जर काम केलं, डिटर्मिनेशन मनापासून काम केलं आणि सगळ्यांनी मिळून केलं, तर डेफिनेटली एक दिवस असा येतो, की आपण त्या समस्येवर ओव्हरकम करतो म्हणजेच मात करतो. तर अशा प्रकारे मुलांनो आपण ही जी सुंदर पोयम आहे, ही काय केलेली आहे, अभ्यासलेली आहे आपण. आणि आता मुलांनो आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया म्हणजे ॲक्टिव्हिटी. तर ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांनो फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स आहेत, ते हे आपण सोडवूया. म्हणजे काय होईल, तुमचं रिकॉल होईल किंवा ऑब्जेक्टिव्ह जेव्हा प्रश्न उत्तर सोडवाल तेव्हा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. बघा तर काय दिलेलं आहे, पहिला प्रश्न आहे वी शाल, तर बघा ओव्हरकम की ओव्हर रूल येईल. बघा आपल्या पोयमचंच नाव आहे, काय आहे, वी शाल ओव्हरकम. तर काय येईल, म्हणजे आपण एके दिवशी काय करू, म्हणजे समस्येवर मात करू. रूल्स म्हणजे आपण त्याच्यावर राज्य करू, ओव्हरकम म्हणजे मात करू. तर काय आहे मुलांना योग्य उत्तर, तर आपलं उत्तर आहे ओव्हरकम. आणि उत्तर आपलं बरोबर आहे. दुसरा प्रश्न बघा, द पोएम इज अबाउट डॅश मुव्हमेंट इन USA. तर USA मध्ये कुठली मुव्हमेंट झाली होती तिथे? वॉर मुव्हमेंट होती की सिव्हिल राईट मुव्हमेंट होती? कुठली? सिव्हिल राईट मुव्हमेंट म्हणजे मानवी हक्कांची मुव्हमेंट आणि वॉर म्हणजे लढाई वगैरे करतो आपण, युद्ध होतात. तर कुठली मुव्हमेंट होती मुलांना सांगा? व्हेरी गुड. तर कुठली होती? सिव्हिल राईट म्हणजे मानवी हक्का विरुद्ध ती मुव्हमेंट होती आणि तुम्ही दिलेलं उत्तर काय आहे हे बरोबर आहे. बघा, वी शाल ओव्हरकम इज डॅश अ सॉन्ग. वी शाल ओव्हरकम हे कुठलं सॉन्ग आहे? प्रोटेस्ट सॉन्ग आहे, हॅपी सॉन्ग आहे. प्रोटेस्ट म्हणजे म्हणजे लोकांना इन्स्पिरेशन देणारं किंवा एक इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे. प्रोटेस्ट म्हणजे एखाद्या गोष्टी म्हणजे निषेधार्थ केलेलं असं सॉन्ग आहे. तर प्रोटेस्ट सॉन्ग आहे की आनंदाचं गाणं आहे. तर काय येईल मुलांनो? वी शाल ओव्हरकम इज अ प्रोटेस्ट सॉन्ग. बघा आता चौथा प्रश्न आहे. द सॉन्ग इज अँड डॅश सॉन्ग. हे जे गाणं आहे ते कुठल्या प्रकारचं गाणं आहे? इन्स्पिरिंग इन्स्पायरिंग आहे की कॉमिक आहे? इन्स्पायरिंग म्हणजे आपल्याला उत्तेजना देणारं आहे. आपल्याला इन्स्पायर म्हणजे आपल्या मनातल्या भावना स्वातंत्र्याविषयी घडवणार आहे, उत्तेजित करणार आहे की कॉमिक म्हणजे हसवणारं सॉन्ग आहे. तर काय आहे मुलांनो? इन्स्पायरिंग सॉन्ग आहे. द सॉन्ग इज अन इन्स्पायरिंग. आता 5वा बघा. द सॉन्ग वी शाल ओव्हरकम एक्सप्रेस आफ्रिकन अमेरिकन लीडर्स स्ट्रगल फॉर इक्वल राइट्स. म्हणजे हा हा जो गाणं आहे वी शाल ओव्हरकम एक्सप्रेसेस काय एक्सप्रेस करतो? आफ्रिकन अमेरिकन लीडर्स स्ट्रगल फॉर इक्वल राइट्स. म्हणजे आफ्रिकेमधले आणि अमेरिकेमधले जे लीडर होते, लीडर लीडर म्हणजे नेते जे होते, स्ट्रगल फॉर इक्वल राइट्स, ते त्यांच्या इक्वल समानतेच्या हक्कासाठी लढत होते आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी निषेधार्थ हे गाणं लिहिलं होतं का किंवा म्हणायचे ते. तर हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? बरोबर आहे की चूक आहे? काय आहे मुलांनो? तर हे सेंटेन्स काय आहे? ट्रू म्हणजेच काय आहे? बरोबर आहे. आता 6वा वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द 20th सेंचुरी. हे 20व्या शतकातील खूप असं पॉवरफुल सॉन्ग होतं का, की लोकांना खूप उत्तेजित करायचं किंवा त्यांना इन्स्पिरेशन द्यायचं? तर काय आहे मुलांनो हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? तर काय आहे हे अगदी बरोबर म्हणजेच काय आहे? ट्रू आहे. द सॉन्ग हॅज सिग्निफिकंट ओन्ली इन इंडिया. म्हणजे हे जे गाणं आहे तर फक्त इंडियामध्येच याला महत्त्व देण्यात आलेलं आहे का? सिग्निफिकंट म्हणजे काय? महत्त्व देणं, उत्तेजना देणं. तर इंडियातच महत्त्व देण्यात आलेलं आहे का? तर हे नाही. तर मुलांना हे ट्रू आहे की फॉल्स आहे? बरोबर आहे की सत्य आहे? तुम्ही सांगा. तर हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे मुलांनो? फॉल्स आहे. म्हणजे काय आहे? चुकीचं आहे. तर हे इंडियातच सिग्निफिकंट नव्हतं महत्त्व देणारं, तर ते आफ्रिका आणि अमेरिका या किंवा या खंडांमध्ये सुद्धा त्यांच्या न्यायासाठी हे गाणं गायलं जातं. म्हणजे हे इंडियापुरतं मर्यादित नाही. म्हणून हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे मुलांनो? चुकीचं आहे. बघा 8वा
वी शाल ओव्हरकम इज अ सॉन्ग विथ हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आता याला हिस्टॉरिकल ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे का? याला ऐतिहासिक वातावरण आहे का? तर काय आहे मुलांनो? हो. कारण याला ऐतिहासिक बॅकग्राऊंड ह्याच्यासाठी आहे, की आपल्याला स्वातंत्र्यासाठी जेव्हा 18व्या 19व्या शतकात आपण हे केलं, तर याला खरंच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तर हे काय आहे मुलांनो? ट्रू आहे. अशा प्रकारे मुलांनो आपण 8ही प्रश्नांची जी उत्तरं आहे, ती सॉल्व्ह केलेली आहे. तर आता आपण जे बघूया, हे जे गेम आहे, तर आपण काय करूया, खेळायला सुरुवात करूया आणि ह्याच्याद्वारे काय करूया, आपण प्रश्न सोडवूया आणि जे प्रश्न काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता मुलांनो आपण काय बघितलेलं आहे, पाठातलं जे आहे लर्न ॲक्टिव्हिटी, आणि आता आपण गेम खेळूया. म्हणजे गेमद्वारे काय करूया, आपण जी प्रश्नांची उत्तरं आहेत ती सोडवूया. तर बघा मुलांनो, इथे 5 गेम आहेत, त्याच्यातला कुठला गेम आपण चूज करू? तर बघा, मी हे जे कार वाला आहे, हे गेम चूज केलेलं आहे. ते इथे 4 रंगाच्या काय आहेत मुलांनो, कीज आहेत, म्हणजे चाब्या आहेत. आणि आपल्याला ज्या रंगाच्या कीज आहेत त्याच रंगाचे इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि याच्यातलं आपल्याला योग्य ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच रंगाची जी की आहे ती काय करायची आहे, आपल्याला प्रेस करायची आहे. तर बघा, जर आपण उत्तर दिलं तर काय होईल, गाडी स्ट्रेट जाईल, म्हणजे ती की बरोबर लागेल, आणि जर नाही तर आपण चुकीचं उत्तर दिलं तर काय आहे, गाडी धडकेल किंवा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. तर जर आता आपण बरोबर उत्तर दिलं तर काय होईल मुलांनो, गाडी स्ट्रेट जाईल. तर चला आपण खेळायला सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न वाचा. द पोएम इज अबाउट डॅश मुव्हमेंट इन USA. तर ही जी पोएम आहे ही कविता आहे. तर USA मधल्या कुठल्या मुव्हमेंटसाठी म्हणजे लिहिलेली गेली होती ती? तर बॅटल, वॉर म्हणजे जे युद्ध आहे, बॅटल म्हणजे लढाया आहेत, सिव्हिल राइट्स मानवी हक्क, आणि रायट. तर कशाविषयी लिहिलेली होती मुलांनो ही जी पोएम आहे? तर कशाविषयी लिहिली होती? सिव्हिल राइट्स म्हणजे मानवी हक्काविषयी. तर बघा, हे आपलं ग्रीन रंगाने दिलेलं ऑप्शन आहे, म्हणून आपण ग्रीन रंगाची की काय केलेली आहे, प्रेस केलेली आहे. वी शाल डॅश म्हणजे जी कवितेची पहिलीच लाईन आहे ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तर काय आहे, वी शाल ओव्हरकम येईल, ओव्हरडोज येईल, ओव्हर रूल की ओव्हरऑल. तर काय आहे मुलांनो, सांगा? बरोबर आहे. आपली पहिलीच ओळ आहे, तर काय आहे उत्तर? वी शाल ओव्हरकम, आणि तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. आणि ओव्हरकम हे रेड रंगाने दिलेलं आहे, म्हणून आपण ही की प्रेस करूया. आता तिसरा प्रश्न बघा. द सॉन्ग इज अँड डॅश सॉन्ग म्हणजे हे सॉन्ग आहे ते कुठल्या टाईपचं सॉन्ग आहे? हॅपी सॉन्ग आहे, आनंदाचं गाणं आहे, कॉमिक आहे, हसवणारं आहे, इमोशनल खूप म्हणजे मनाला टच करणार आहे, इन्स्पायरिंग की आपल्याला उत्तेजना देणार आहे. तर कुठलं सॉन्ग आहे मुलांनो हे? प्रभावित करणारं. इन्स्पायरिंग म्हणजे प्रभावित करणं पण होतं. तर कुठलं सॉन्ग आहे हे? सांगा. तर बरोबर आहे उत्तर. आपलं जे हे सॉन्ग कुठलं आहे? द सॉन्ग इज अॅन इन्स्पायरिंग सॉन्ग. विशाल ओव्हरकम हे काय आहे? म्हणजे आपल्याला इन्स्पायर करतं देशभक्तीविषयी. तर बघा, हे येल्लो रंगाने दिलेलं आहे आणि आपण येल्लो रंगाची की प्रेस केलेली आहे आणि आपलं उत्तर काय? बरोबर आहे. आता चौथा प्रश्न बघा. वी शाल ओव्हरकम इज अ डॅश सॉन्ग. कोणता सॉन्ग आहे ते? इमोशनल आहे, प्रोटेस्ट सॉन्ग आहे, सॅड आहे की हॅपी? कुठलं सॉन्ग आहे मुलांनो ते? ते आहे प्रोटेस्ट सॉन्ग. तर बघा, ब्ल्यू रंगाची की आपण प्रेस केलेली आहे. आता 5वा प्रश्न आहे. इट वॉज द मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ऑफ द डॅश सेंच्युरी. तर कुठल्या सेंच्युरी मधलं हे सॉन्ग आहे? 28th, 18th, 19th की 17th? कुठल्या सेंच्युरी मधलं सॉन्ग आहे? तर हे कुठल्या सेंच्युरी मधलं आहे मुलांनो? 28th म्हणजे 20व्या शतकातील सॉन्ग आहे. आणि आपण रेड की प्रेस करूया. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांनो आपण जे आहे हे जे आहे खेळ काय केलेला आहे, जे गेम आहे ते पूर्ण केलेलं आहे. याच्यानंतर जी दुसरी स्टेप आहे आपण ते बघूया. ॲक्टिव्हिटी आणि गेममध्ये जे प्रश्न सोडवलेले आहेत, तर आता ही जी टेस्ट आहे, तर आता तुम्हाला एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे आणि बघा टेस्टमध्ये टाईम लिमिट आहे मुलांनो. आता बघूया तुम्ही कशाप्रकारे टेस्ट सोडवता. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? द पोएम इज अबाउट डॅश मूव्हमेंट इन USA. USA मधली ही कोणती मूव्हमेंट आहे? वॉर आहे, सिव्हिल राईट आहे, बॅटल आहे की रॉयट आहे? कुठली मूव्हमेंट आहे मुलांनो ही? सांगा. बरोबर अगदी. तर हे कुठलंही आहे, सिव्हिल राईट म्हणजे मानवी हक्कांविषयी. आता दुसरा प्रश्न बघा. द सॉन्ग इज अॅन सॉन्ग. सॉन्ग कुठल्या प्रकारचं आहे? हॅपी आहे, इमोशनल आहे, कॉमिक आहे की इन्स्पायरिंग आहे? कुठलं सॉन्ग आहे हे? बरोबर आहे. हे सॉन्ग कुठलं आहे? इन्स्पायरिंग. बघा, वी शाल ओव्हरकम इज अ सॉन्ग हे कुठल्या टाईपचं सॉन्ग आहे?
इमोशनल, सॅड, प्रोटेस्ट की हॅपी? म्हणजे इमोशनल म्हणजे मनाला असं टच करणारं, स्पर्श करणारं, सॅड म्हणजे दुःखाचं, प्रोटेस्ट करणं म्हणजे निषेधार्थ गायलेलं गाणं आहे, की हॅपी म्हणजे आनंदाचं गाणं आहे. तर कुठलं आहे मुलांनो हे? प्रोटेस्ट सॉन्ग आहे. आता बघूया आपला चौथा प्रश्न. विशाल कवितेची ओळ पूर्ण करायची आहे, लाईन पूर्ण करायची आहे. ओव्हरकम, ओव्हररूल, ओव्हरडोज की ओव्हरऑल? तर काय येईल मुलांनो? विशाल ओव्हरकम. तर हे जे पहिलं उत्तर आहे ते बरोबर आहे. आता बघूया 5वं. इट वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द सेंचुरी. हे कोणत्या सेंचुरी मधलं एकदम पॉवरफुल सॉन्ग आहे, शक्तिशाली सॉन्ग आहे? कुठलं आहे? 20th, 19th आहे, 18th आणि 17th? सांगा. बरोबर. अगदी सोपं होतं हे. तर हे कुठल्या सेंचुरी मधलं आहे? 20th सेंचुरी मध्ये आहे. आणि 1970 आणि 80च्या दशकामध्ये हे आपल्या देशामध्ये हे गाणं खूप पॉप्युलर झालेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण 5ही प्रश्नांची उत्तरं सोडवलेली आहेत आणि ते बरोबर आहेत की नाही ते चेक करूया. बघा 5ही प्रश्नांची उत्तरं काय आहेत? अगदी बरोबर आहेत. बघा मुलांनो आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. तर बघा वी शाल ओव्हरकम मधला आपण क्वेश्चन आन्सर बघूया. तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे? व्हॉट डू वी शाल ओव्हरकम सम डे मीन? इथे काय म्हटलेलं आहे? व्हॉट डू वी शाल ओव्हरकम सम डे मीन? म्हणजे इथे म्हटलेलं आहे की वी शाल ओव्हरकम सम डे मीन म्हणजे वी शाल ओव्हरकम समडे म्हणजे काय? आपण ज्या सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांना आपण काय करू? ओव्हर करू म्हणजे त्याच्यावर मात करू आणि आपल्याला काय मिळेल? आपल्याला जे स्वातंत्र्य आहे, आपल्याला जे काही फ्रीडम हवं आहे ते डेफिनेटली एके दिवशी मिळेल. तर त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे? तर व्हॉट डू वी शाल ओव्हरकम समडे मीन? म्हणजे वी शाल ओव्हरकम समडे म्हणजे एके दिवशी आपल्याला काय ह्या संकटांवर मात करून आपल्याला काय मिळेल? असं विचारलेलं आहे. तर काय मिळेल मुलांनो? की आपल्याला काय मिळेल? द लाईन मीन्स दॅट पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप. तर ही जी कविता आहे ही काय आहे? म्हणजे प्रोत्साहित करणारी कविता आहे. म्हणजे त्यावेळेस अमेरिकेतले जे काही प्रांत होते ते काही ब्रिटिशांच्या खाली होते, गुलामगिरीत होते आणि त्यांना त्यांचं स्वातंत्र्य उपभोगता येत नव्हतं. तर तेव्हा काय म्हटलं कवीनी? द लाईन मीन्स ही जी आहे वी शाल ओव्हरकम सम डे ही जी लाईन आहे त्याचा अर्थ काय आहे? पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप. तर लोकांना काय भरपूर त्रासांना सामोरं जावं लागत होतं. टुडे म्हणजे आता जरी आपल्याला भरपूर त्रासांना सामोरं जावं लागतं, बट दे विल फाइंड अ वे टू सक्सेस. पण डेफिनेटली एक दिवशी त्यांना म्हणजे सक्सेस होण्याचा काय मिळेल? डेफिनेटली एक दिवशी मार्ग मिळेल, की ते म्हणजे ते सफल होतील त्यांच्या कार्यामध्ये. ज्यांना ते जे हार्डशिप आहे त्यांच्या लाईफ जे स्ट्रगल पिरियडमध्ये चाललेली आहे, अन्यायात चाललेली आहे, त्यांना फ्रीडम नाही, पारतंत्र्यात चाललेली आहे, ते एक डेफिनेटली एक दिवशी काय मिळेल? त्यांना सक्सेस मिळेल. तर बघा काय दिलेलं आहे? व्हॉट डू वी शाल ओव्हरकम सम डे मीन? याचा अर्थ काय आहे? द लाईन मीन्स दॅट द पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप टुडे. म्हणजे त्या काळातील जे लोक होते ते काय त्यांना खूप साऱ्या हार्डशिप म्हणजे खूप साऱ्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागत होते. पण त्यांचा असा विश्वास होता, बट दे विल फाइंड अ वे टू सक्सेस. पण डेफिनेटली एक दिवशी त्यांना काय मिळेल? सक्सेस मिळेल. दुसरा प्रश्न बघा. एक्सप्लेन आपल्याला ही जी लाईन दिलेली आहे ती एक्सप्लेन करायची आहे म्हणजे त्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. काय लिहिलेलं आहे? वी वॉक हँड इन हँड सम डे. वी वॉक हँड इन हँड इन सम डे. वी वॉक म्हणजे आपण चालू, हँड इन हँड म्हणजे हातात हात घेऊन म्हणजे एके दिवशी आपण हातात हात घेऊन चालू. तर बघा याचा मीन काय दिलेला आहे? एक्सप्लेन करायची ही ओळ. तर बघूया उत्तर काय दिलेलं आहे. द downtrodden people did not have equal states and friendly relation with other people in society. The downtrodden people म्हणजे जे असे मागासलेले लोक होते आणि ज्यांच्यावर जे असं अन्याय होत होतं, डिड नॉट हॅव इक्वल स्टेटस त्यांना इक्वॅलिटी नव्हती, समानता नव्हती अँड फ्रेंडली रिलेशन विथ अदर पीपल इन सोसायटी. सोसायटी म्हणजे मुलांना समाज. तर समाजातील जो घटक होता त्यांना त्यांच्याबद्दल गरीब श्रीमंत वर्णभेद होता, काळा-गोरा असा भेद होता आणि त्यांना इक्वल स्टेटस असं मिळत नव्हतं. म्हणजे इक्वॅलिटीने राहत नव्हते, समानतेने नव्हतं राहत भेदभाव केला जात होता. दे वर स्ट्रगलिंग अगेन्स्ट रेशियल डिस्क्रिमिनेशन आणि त्यांना काय करावं लागत होतं? गरिबी, श्रीमंती असं डिस्क्रिमिनेशन, वर्णभेद त्यांना सहन करावा लागत होता. सो दे फेल्ट दॅट दे वुड गेट देअर
राइट ऑफ इक्वालिटी समडे. तर त्यांना काय वाटत होतं, की डेफिनेटली दे फेल दॅट म्हणजे ते त्यांच्या असं मनात भावना येत होती, दे वुड गेट देअर राइट ऑफ इक्वालिटी समडे. म्हणजे जो समान राइट ऑफ इक्वालिटी म्हणजे समानता. तो समानतेचा जो हक्क आहे त्यांना तो एके दिवशी डेफिनेटली मिळेलच. तर बघा काय दिलेलं आहे, एक्सप्लेन. वी विल वॉक हँड इन हँड सम डे. म्हणजे एके दिवशी आपण हातात हात घालून चालू. तर काय आहे, द डाउन थ्रोडन पीपल डिड नॉट हॅव इक्वल स्टेटस अँड फ्रेंडली रिलेशन विथ द अदर पीपल इन सोसायटी. तर जे असे टाकलेले लोक होते म्हणजे पारतंत्र जे लोक होते त्यांना राईट्स नव्हते. त्यांना कारमध्ये बसायचा, ट्रॅव्हल करण्याचा राईट नव्हता, बसमध्ये ट्रेनमध्ये बसण्याचा राईट्स नव्हता त्यांच्याकडे, त्यांना हक्क नव्हते. तर त्यांना इक्वल असं समानतेचा हक्क नव्हता. अँड फ्रेंडली रिलेशन विथ द अदर पीपल इन सोसायटी. आणि सोसायटी समाजातील जो एक म्हणजे असा विशिष्ट घटक होता, तर त्यांच्याच असं डिस्क्रिमिनेशन वर्णभेद केला जायचा आणि त्यांना अशी इक्वॅलिटी नव्हती, समानता नव्हती. तर त्याच्यामुळे त्यांना असं डेफिनेटली असं वाटत होतं, दे वर स्ट्रगलिंग अगेन्स्ट रेशियल डिस्क्रिमिनेशन. हा जो गरीब श्रीमंत हा जो डिस्क्रिमिनेशन वर्णभेद होता, सो दे फेल दॅट दे वुड गेट देअर राइट ऑफ इक्वॅलिटी समडे. तर त्यांच्या मनात असा विश्वास होता, भावना होती, की एके दिवशी त्यांना डेफिनेटली काय मिळेल, त्यांचा राईट, त्यांना समानतेचा हक्क मिळेल. राइट ऑफ इक्वॅलिटी म्हणजे काय, समानतेचा हक्क मिळेल. आता तिसरा प्रश्न बघूया बघा. द ट्रूथ शाल मेक अस फ्री. एक्सप्लेन. ही जी ओळ आहे, द ट्रूथ शाल मेक अस फ्री म्हणजे जे आपण आता हे स्वातंत्र्यासाठी ट्रूथ म्हणजे काय, सत्यतेच्या मार्गाने लढत होते. तर द द ट्रूथ शाल मेक अस फ्री म्हणजे आम्ही सत्याच्या मार्गाने लढत आहोत ना, डेफिनेटली आम्ही एक दिवशी फ्री होऊ म्हणजे आपण पारतंत्र्यातून बाहेर निघू. तर ह्याचा ओळीचा अर्थ काय आहे बघूया. पीपल सिंगिंग द सॉन्ग वर फायटिंग फॉर देअर सिव्हिल राईट्स इन USA. तर हा बघा गाणं कुठे लिहिण्यात आलं होतं, USA मधल्या सिव्हिल सिव्हिल राइट्स म्हणजे जे मानवी हक्क आहेत लोकांना, त्यांनी त्यांचे हक्क मिळावेत. तर हे म्हणजे लोकांना काय एन्करेज करण्यासाठी हे गाणं गायलं होतं. दे वर फॉरबिडन फ्रॉम युजिंग कॉमन फॅसिलिटीज लाइक ट्रेन्स, बसेस, टॅक्सीज एटसेट्रा. फॉरबिडन म्हणजे त्यांना असं मना करण्यात आलं होतं, की फ्रॉम युजिंग कॉमन फॅसिलिटीज, ज्या कॉमन फॅसिलिटीज असतात, बस असते, ट्रेन असते, टॅक्सी असते, त्यांना त्या फॅसिलिटीचा उपयोग घेता येत नव्हता, उपभोगता येत नव्हतं, त्यांना बसता येत नव्हतं तिथे. धिस वॉज कॉल्ड सेग्रेशन. तर याला काय म्हणतात, सेग्रेशन म्हणतात. दे बिलीव्ह दॅट देअर फाईट फॉर इक्वॅलिटी बेस्ड ऑन द ट्रूथ वुड गिव्ह देम फ्रीडम. तर त्यांचं काय म्हणणं होतं, दे बिलीव्ह दॅट, त्यांचा असा विश्वास होता, देअर फाईट फॉर इक्वॅलिटी, त्यांची जी ही समानतेची जी लढाई आहे, बेस्ड ऑन द ट्रूथ, आणि हे समानतेसाठी लढत आहे, ते कशासाठी, त्याचं बेस काय आहे, त्याचं बेस आहे ट्रूथ म्हणजे सत्य. वुड गिव्ह देम फ्रीडम, तर हे सत्याच्या मार्गाने जे फ्रीडम फायटर आहेत किंवा ते लढाई करतायत, स्ट्रगल करतायत, तर डेफिनेटली हा जो ट्रुथ आहे म्हणजे सत्य आहे, त्यांना एक दिवशी डेफिनेटली फ्रीडम म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य मिळवून देईल. तर हे झालं आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. बघा चौथा प्रश्न. व्हॉट डज वी शाल लिव्ह इन पीस मीन. इथे दिलेला आहे व्हॉट डज म्हणजे याचा अर्थ काय आहे. वी शाल लिव्ह इन पीस म्हणजे आम्ही एके दिवशी शांततेने राहू, याचा अर्थ काय आहे. बघूया उत्तर. द पीपल सिंगिंग द सॉन्ग फेल्ट दॅट दे वुड सक्सीड someday, for they never give up on the belief in the goodness that they cherish. That faith in human beings is the कॉर्नरस्टोन ऑफ देअर डेमोक्रेसी. तर इथे काय म्हटलेलं आहे, द पीपल सिंगिंग द सॉन्ग, ते लोक हे गाणं गायचे, फेल्ट दॅट दे वुड सक्सीड, ते एके दिवशी काय होईल, सक्सेसफुल होतील, त्यांच्या आयुष्यात त्यांना काय मिळेल, सक्सेस मिळेल. सम डे म्हणजे एके दिवशी त्यांना काय, ते त्या कार्यात सक्सेस म्हणजे ते कार्यात ते सफल होतील. सम डे, फॉर दे नेव्हर गिव्ह अप ऑन द बिलीफ, आणि ते नेव्हर गिव्ह अप म्हणजे ते कधीही, हा लढाई आहे किंवा हा स्वातंत्र्याचा जो लढा आहे तो कधीही गिव्ह अप करणार नाही म्हणजे सोडून देणार नाही. बिलीफ इन गुडनेस, त्यांच्या गुडनेस म्हणजे त्यांच्या त्याच्या चांगल्या क्वालिटीज आहे, दॅट दे चेरिश, त्याच्यामुळे ते काय करत आहेत, चेरिश करत आहे म्हणजे प्रोत्साहित करत आहेत, आनंदाने ते हे करत आहेत. दॅट फेथ इन ह्युमन बिंग्स इन द कॉर्नरस्टोन ऑफ देअर डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे जी आपली लोकशाही आहे त्याचा कॉर्नरस्टोन आहे, म्हणजे मेन जो भाग आहे तो काय आहे, डेमोक्रेसी लोकशाहीचा म्हणजे जे आपल्या गुडनेस आहेत म्हणजे
चांगल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या चांगल्या क्वालिटीज आहेत, दॅट दे आर चेरिश म्हणजे ते आनंदाने असं चेरिश करत आहेत, प्रोत्साहित करत आहेत. द फेथ ऑफ ह्युमन बीइंग्स म्हणजे लोकांमधला जो विश्वास आहे, इज द कॉर्नरस्टोन देअर डेमोक्रसी. तर त्यांना असं वाटतं आहे, की हे जे गाणं गाऊन ते एके दिवशी काय होईल, त्यांना सक्सेस मिळेल. म्हणजे ते सफल होतील आपल्या फ्रीडम फाईटच्या लढ्यात आणि त्यांना असं आहे, की जे त्यांच्यातल्या ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत आणि जे चेरिश करण्यासाठी म्हणजे त्यांना आनंदाने प्रफुल्लित म्हणजे त्यांना ते काम चांगल्या ह्याच्याने करावं प्रोत्साहित करत आहेत आणि त्यांचं फेथ आहे, ज्या ह्युमन बीइंगच्या ह्या ज्या क्वालिटी आहेत, त्याच्यात त्यांचं काय आहे, विश्वास आहे आणि हा जो विश्वास आहे, तो काय आहे, कॉर्नरस्टोन आहे. म्हणजे महत्त्वाचा जो भाग आहे, तो आपल्या डेमोक्रेसीचा महत्त्वाचा भाग आहे. तर बघा व्हॉट डज वी शाल लिव्ह इन पीस याचा अर्थ काय आहे? द पीपल सिंगिंग द सॉन्ग फेल्ट दॅट दे वुड सक्सीड समडे फॉर दे नेव्हर गिव्ह अप ऑन द बिलीफ इन द गुडनेस दॅट दे चेरिश दॅट फेथ इन ह्युमन बीइंग्स इज द कॉर्नरस्टोन ऑफ देअर डेमोक्रेसी. तर ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या डेमोक्रेसी लोकशाहीसाठी काय आहेत? त्या कॉर्नरस्टोन आहेत म्हणजे महत्वाचा तो भाग आहे आणि याच्यामुळे काय होईल? शांतता राहील आणि एके दिवशी आम्ही सगळेजण काय करू? देश शांततेने राहू, मन समाधानाने राहील. तर अशा प्रकारे मुलांनो आपण 4ही प्रश्न अभ्यासलेली आहे आणि वी शाल ओव्हरकम ही जी कविता आहे आणि ही स्फूर्तिदायक कविता आहे. ती आपण अभ्यासलेली आहे. ती वेगवेगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे. मराठी, हिंदी, कन्नडा आणि वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा हे गाणं स्वातंत्र्यासाठी म्हणून गायलेलं आहे. हे स्फूर्ती सॉन्ग आहे. याच्यामुळे तेव्हा स्वातंत्र्यासाठी जे फ्रीडम फायटर होते त्यांना याच्यामुळे काय मिळालं? मुलांना प्रोत्साहन मिळालं, त्यांना इन्स्पिरेशन मिळालं. तशी सुंदर अशी कविता आपण अभ्यासलेली आहे. आय होप तुम्हाला समजलेली असेल. तर तुम्ही पण ही कविता नक्की पाठ करा. कारण आपल्याला कवितेच्या लाईन्स येतात आणि आपण जेव्हा देशभक्तीपर गीत किंवा अशा ह्याच्यात हे गाणं आपण स्कूलमध्ये वगैरे पण अ, गातो किंवा आपलं जे दैनिक परिपाठ असते त्याच्यात पण हे गाणं गायलं जाते. तर अशा प्रकारे आपली ही जी कविता आहे, वी शॅल ओव्हरकम आपलं हे जे पाठ आहे, जे कविता आहे ती इथे संपलेली आहे. धन्यवाद.